देशात अघोषित एनआरसी कायदा लागू झालाय का? बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंचा सवाल, तर गद्दार त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत आलेत. शिंदे शहांच्या भेटीवर टीकास्त्र. युतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही बंधू समर्थ आहोत. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, तर इंडिया आघाडीमध्ये अटी शर्ती नसल्याचंही वक्तव्य. राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. डिनर टेबलवर कोणती राजकीय रणनीती शिजणार याकडे लक्ष. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही होणार चर्चा. शिवसेना खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन दान दिल्याचं प्रकरण. महसूल खात्याकडून चौकशी केली जाणार. बावनकुळेंची माहिती. संदीपान आणि आमदार विलास भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. बालेकिल्ल्यात पंकजा मुंडेंना अजित पवारांचा धक्का. वडवणीतील राजाभाऊ आणि बाबरी मुंडे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. धनंजय मुंडेंना निमंत्रण नाही आणि बॅनरवरूनही वगळल्याची चर्चा. 1980 पासून सोबत असलेल्या शिलेदारांना शरद पवारांची साथ सोडली. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींनी केला काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. हर्षवर्धन सपकाळ आणि अमिश देशमुखांची उपस्थिती. वनतारामधून एबीपी माझाचा रियालिटी चेक. महादेवी हत्तीणीचा विहार माझाच्या कॅमेऱ्यात कैद. कबूतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी. कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य टाकण्याबाबत महापालिकेच्या आदेशानंतर सरकार उच्च न्यायालयात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्याचं केंद्राला पत्र. 8 ऑगस्टला होणारं चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती, तर चित्रपट कान्समध्ये पाठवण्याची आशिष शेलारांनी घोषणा केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. कोरोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात 12 कोटींचा घोटाळा. चौकशी समितीच्या तपासात उघड. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. गडचिरोलीतील रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं. 4 जणांचा मृत्यू, तर जखमी 2घांची प्रकृती चिंताजनक. फडणवीसांकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर. न्यायमूर्ती यशवंत वर्मांची सरन्यायाधीशांच्या शिफारशींविरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. न्यायमूर्ती वर्मांना हटवण्याची सरन्यायाधीशांनी केली आहे शिफारस. वाटेल ती किंमत देण्यास तयार, पण शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हिताशी तडजोड नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्रम्प यांना प्रत्युत्तर. मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना. पुरामध्ये मृतांचा आकडा 5 वर. जळगाव, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगावातले 150हून अधिक पर्यटक नॉट रिचेबल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.